हा चीज पूल बघा बाहेरच्या पिझ्झापेक्षाही जास्त चीझी आणि टेस्टी चिकन टिक्का पिझ्झा. सर्वात आधी एका बाउलमध्ये अर्धा किलो चिकन घेतलं आहे. त्यामध्ये घरी बनवलेली अद्रक लसूणची पेस्ट 1.5 टेबलस्पून, 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून जिरा पावडर, 2 टेबलस्पून चिकन मसाला, 2 टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 टेबलस्पून ग्रीन चिली सॉस, 1 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून व्हिनेगर, 1 टेबलस्पून रेड चिली सॉस, 1 टेबलस्पून टोमॅटो केचप, चवीनुसार मीठ आणि 2 टेबलस्पून तेल. त्यानंतर आपण ॲड करणार आहोत 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि 2 टेबलस्पून मैदा. ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कोटिंग करून घ्यायचं आहे त्याला. त्यामध्ये मी ॲड करत आहे रेड फूड कलर. हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक हाफ आवर तरी त्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. इथे मी एका पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण चिकन कोट करून घेतलं होतं व्यवस्थित मसाल्यांमध्ये, ते ह्याला व्यवस्थित आपण फ्राय करणार आहोत. एक साईड पूर्ण 15-20 मिनिट्स ठेवायची. ती पूर्ण ब्राउनिश झाली ना की मग त्याला नेक्स्ट साईडला फ्लिप करायची. तोपर्यंत त्याला व्यवस्थित शिजू द्यायचं. मला हे चिकन शिजायला जवळजवळ हाफ आवर लागला. आता आपलं हे चिकन टिक्का रेडी आहे. तर आता आपण इथे पिझ्झा बेस रेडी करूया. इथे मी पिझ्झा बेस मार्केटमधून आणला होता. त्याच्यावर मी 2 टेबलस्पून पिझ्झा सॉस ॲड करत आहे, 2 टेबलस्पून मेयोनीज ॲड करत आहे, त्याच्यानंतर 2 टेबलस्पून तंदुरी मेयोनीज ॲड करत आहे. त्याला व्यवस्थित इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं. आता त्यावरती आपल्याला चिकन टिक्का जे फ्राय करून घेतले होते ते इव्हनली स्प्रेड करायचं आहे. मग त्यावर आपण श्रेडेड चीज टाकणार आहोत. मोझरेला चीज टाकायचं आहे आणि इथे मी काही व्हेजेस ॲड करत आहे. शिमला मिरची अशी बारीक कापून घेतली होती. त्याच्यानंतर ओनियन टाकले होते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, और तुम्ही स्किप करू शकता. बट हे एकदम मार्केट स्टाईल पिझ्झाचं फ्लेवर अँड लुक येतो. सो म्हणून मी इथे ऑनियन ॲड करत आहे. त्यानंतर मी परत मोझरेला चीज ॲड करत आहे श्रेडेड. आणि आता मी इथे 10 मिनिटासाठी पॅन गरम करून ठेवला होता, प्रीहीट केला होता आणि त्याच्यावरती मी बटर लावून आता मी पिझ्झा बेस आरामात ठेवत आहे आणि साईडने पाणी सोडत आहे. तर पाणी जसं इव्हॅपोरेट होणार ना तसं आपला पिझ्झा शिजणार. ह्याला मी कवर करून एक 10 मिनिटासाठी ठेवला आहे. 10 मिनिटानंतर आपण जसं चीज मेल्ट झाल्यानंतर आपल्याला कळणार की आपला पिझ्झा रेडी झाला आहे. सो आपला इथे पिझ्झा रेडी झाला आहे. तर आपण ह्याला एकदम आरामात सावकाश काढून घ्यायचं आहे. तर आता आपण ह्याला कट करून घेऊया. इथे मी 4 स्लायसेसमध्ये कट करत आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 6 किंवा 8 स्लायसेसमध्ये करू शकता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पुढची कोणती रेसिपी पाहायला आवडेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.